बातमी आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द करण्यात आली आहे। मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। वयोमर्यादा स्थगित, मात्र आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। पुण्याच्या मांजरीमधील शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीमधील सर्पदंश दुर्घटनेमधल्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्या अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे। पुण्याच्या मांजरीमध्ये शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 13 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। राज्य सरकारने वसतिगृह प्रवेशासाठी लावलेल्या 26 वर्षांच्या अटींची मर्यादा रद्द करण्यासह नोकर भरती आणि इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत। दुसरीकडे नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आज आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सरकारने वसतिगृह प्रवेशासाठी घातलेल्या 26 वर्षांच्या अटीच्या मर्यादेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम असून इतर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। दुसरीकडे नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी कालपासून पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। नागपूरमध्ये मंत्री अशोक उईके यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर 22 ऑगस्टला हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी कालपासून नागपुरात पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहूया। पेसा क्षेत्रांतर्गत 12,000 पदांची नोकर भरती करा। वसतिगृह आणि आश्रमशाळांमधील शिपाई, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची रिक्त पदं त्वरित भरण्यात यावी। वसतिगृहामधील 70% जागा त्याच जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम रद्द